मागील भागात आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट का करायला हवी हे आपण पाहिलं. आपण बघितलं की पारंपरिक जे गुंतवणुकीचे प्रकार आहेत त्यातनं मिळणारे रिटर्न कंपॅरेटिव्हली स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला जास्त रिटर्न मिळतात. आपण बघितलं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे साधारणपणे 3 to 5 इयर्स हा कालावधी जर आपण गृहीत धरला तर साधारणपणे ॲव्हरेज 15 ते 20% रिटर्न पर इयर मिळू शकतात. त्यासाठी योग्य स्टॉकची निवड करणं गरजेचं आहेच. आता योग्य स्टॉक निवडला मग आपण 1 लाख रुपये जर गुंतवले तर साधारणपणे 15 ते 20% रिटर्न मिळतात. पण ही झाली वन टाइम इन्व्हेस्टमेंट. सगळ्यांकडेच ही मोठी रक्कम 1 लाख, 50,000, 2 लाख वन टाइम इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्हणजे कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यासाठी असतीलच असं नाही. आजकालची तरुण पिढी जर आपण पाहिलं शिक्षण संपल्यानंतर नोकरीला लागल्यानंतर पॅकेज बऱ्यापैकी असतं पण वन टाइम ते पण इन्व्हेस्टमेंट लगेच करू शकत नाही. त्यांच्यासाठी एक चांगला एक मार्ग म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. जे तुम्ही आत्तापर्यंत म्युच्युअल फंडच्या रिलेटेड हा शब्द वारंवार ऐकलेला आहे. तर आता सध्या आपण जे बोलणार आहोत तर ते डायरेक्ट शेअर्समध्ये SIP करणे मंथली. म्हणजे जसं पूर्वी पोस्टामध्ये आपण RD करायचो मंथली, त्याचबरोबर म्युच्युअल फंडमध्ये SIP कुठल्या तरी एका फंडची आपण SIP चालू करून मंथली रक्कम भरत असतो. त्याच पद्धतीने शेअर्समध्ये कशा पद्धतीने SIP करायचं आणि हा प्रकार तरुण लोकांसाठी फार उपयोगी आहे, उपयुक्त आहे, बेनिफिशियल आहे हे मी तुम्हाला एक उदाहरणावरून सांगणार आहे. जर समजा आजकाल बघितलं आपण तरुण मुलं नोकरीला लागल्यानंतर ते घर घेण्याचा कल त्यांचा जास्त असतो. ह्याच्या मागे कारण काय असतं तर आजकाल जे मुलांचे लग्न ठरतात त्यासाठी मुलीकडचे लोक सर्वप्रथम मुलाचं घर आहे का, फ्लॅट आहे का हे पहिल्यांदा चेक केलं जातं. मग मुलगा नोकरीला लागल्यानंतर पहिलं फ्लॅट घेण्याच्या मागं लागतो. व फ्लॅट घेण्यासाठी समजा आपण एक उदाहरण म्हणून 1 करोडचा फ्लॅट आहे 2 BHK चांगल्या लोकेशनला, तर कमीत कमी 25 ते 30% रक्कम त्याला डाऊन पेमेंट कॅश भरावे लागतात. म्हणजे आपण 25 लाख जर त्याला डाऊन पेमेंट भरावे लागतात. उरलेले 70 लाख लोनच्या स्वरूपात त्याला घ्यावं लागतं आणि त्याचा टेन्युअर साधारणपणे 15 ते 20 वर्ष असतो. 15 ते 20 वर्ष त्याला प्रत्येक महिन्याला 70 लाख लोनवरती साधारणपणे एक ॲव्हरेज टेंटेटिव्ह फिगर आपण जर गृहीत धरली 70,000 महिन्याला भरावे लागतात. मी आता तुम्हाला एक चांगलं गमतीशीर उदाहरण देतो. त्यांनी भाड्याच्या घरात राहावं आणि 3 वर्ष ते 5 वर्ष जर शेअर्समध्ये SIP केलं, डाऊन पेमेंट जे भरणार होते 30 लाख ते त्यांनी डायरेक्ट चांगल्या कंपन्यांचे फंडामेंटली स्ट्रॉंग असलेल्या कंपन्या 5 ते 6 कंपन्यामध्ये प्रत्येक सेक्टर वाईज वेगवेगळ्या कंपन्या निवडल्या टॉपच्या आणि 3 ते 5 वर्षासाठी 5 ते 6 लाख रुपये प्रत्येक कंपन्यात टाकले. तर त्याच्या अगेन्स्ट मिळणारा रिटर्न हा 5 वर्षात मी मगाशी 15 ते 20% बोललो पण आपण 12% जरी गृहीत धरलं तरी 5 वर्षात 70% साधारणपणे त्याला रिटर्न मिळू शकतात. म्हणजे 30 लाखाचे साधारणपणे 50 लाखाच्या वर म्हणजे 50-52 लाख होऊ शकतात. त्याचबरोबर जो महिन्याला 70,000चा हप्ता भरणार होता त्याच्या अगेन्स्ट त्यांनी 70,000ची SIP चालू केली शेअर्समध्येच, तर त्याच्यातनं मिळणारे रिटर्न्स कदाचित 5 वर्षानंतर
त्याच्याकडे एवढी रक्कम जमा होईल 1 करोड, हा पूर्णपणे फ्लॅट जो आहे तो स्वतःच्या पैशातनं घेऊन लोन घेण्याची आवश्यकता पडणार नाहीये. त्यामुळं SIP हे एक असं टूल आहे की तुम्हाला छोट्या छोट्या गुंतवणुकीतून लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह जर तुम्ही ठेवला तर त्यातनं मिळणारे रिटर्न हे प्रचंड प्रमाणात आहेत. हे तुम्हाला छोट्याशा उदाहरणावरून सांगितलं. फक्त त्यासाठी तुम्हाला योग्य स्टॉक निवडणं गरजेचं आहे. कुणीतरी सांगितलं म्हणून त्यामध्ये इन्व्हेस्ट केलं असं करू नका. स्वतः शिका आणि मगच गुंतवणूक करा. फर्स्ट लर्न देन अर्निंग आपोआप स्टार्ट होणार आहे. आता पुढचे 5 वर्ष आपल्या भारतीय इकॉनॉमीच्या दृष्टीने जर आपण विचार केला, आपली इकॉनॉमी ही वाढतच जाणार आहे. आपण दर 3 महिन्यांनी GDPचे आकडे बघतोच. साधारणपणे 6% वर ते 7.5% पर्यंत या पर्सेंटेजमध्ये आपली GDP ग्रोथ होतीये. आज जर पाहिलं जगामध्ये आपली 4 नंबरची अर्थव्यवस्था आहे. 4.3 ट्रिलियन आपली ट्रिलियनची अर्थव्यवस्था आहे. मे बी अजून एक वर्षभरात आपण 3 नंबरला येऊ. म्हणजे ही आपली अर्थव्यवस्था वाढतच जाणार आहे. मागच्या भागात बघितलं आपण नवीन नवीन सेक्टरमध्ये आपल्या देशाची किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची गुंतवणूक चालू आहेच. त्यामुळं ही स्टॉक मार्केट हे पुढचे 5 वर्ष वाढतच जाणार आहे. हा, मध्ये काही काळ तुम्हाला करेक्शनची फेज येईल, काही येईल. त्या केसमध्ये उलट तुम्हाला गुंतवणुकीची अपॉर्च्युनिटी येईल. तर SIP या दिवाळीच्या मुहूर्तापासूनच तुम्ही सुरुवात करा. तर शेअर्समध्ये SIP करताना तुम्हाला पहिल्यांदा योग्य स्टॉक निवडायचे आणि जसं तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येक महिन्यात म्युच्युअल फंड मॅनेजरला ECS ची रक्कम लिहून देता, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मनामध्ये तुम्हाला डिसाईड करावे लागेल की मी मंथली एवढे पैसे गुंतवणूक करू शकतो. तर तुम्ही एक 4-5 कंपन्या निवडल्या आणि प्रत्येक कंपन्यात योग्य स्टॉक निवडले चांगले फंडामेंटली आणि प्रत्येक स्टॉकमध्ये 5 ते 5-5 हजार रुपयाचे शेअर्स तुम्ही प्रत्येक महिन्यात एक तारीख तुम्ही ठरवून घ्या. त्या तारखेला तुम्ही शेअर्स 5,000 रुपयाचे खरेदी करायचे. शेअर्सचे भाव वाढले तरी खरेदी करायचे, शेअर्सचे भाव खाली आले तरी खरेदी करायचं. आणि हा पिरियड साधारणपणे तुम्ही 5 वर्ष गृहीत धरा. 5 वर्षापर्यंत तुम्हाला हे करायचंय. शेअरचे भाव खाली आले तर उलट थोडीशी असेल रक्कम तर जास्त गुंतवणूक करा, जास्त शेअर्स खरेदी करा. आता एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. समजा तुम्ही 2 कंपन्या निवडल्यात. एका कंपनीचा रेट आहे 1000 रुपये आणि दुसऱ्या कंपनीचा रेट आहे 500 रुपये. तर तुम्ही मंथली 5,000 रुपये प्रत्येक कंपनीत गुंतवणूक करणार आहात समसमान प्रमाणे. मग 1000 रुपयाचा जो शेअर असेल, तुम्ही 5,000 गुंतवणूक करणार म्हणल्यावरती 5 क्वांटिटी शेअर्स घ्या आणि 500 रुपयाचा शेअर्स आहे तिथं तुम्ही 10 क्वांटिटी घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला समतोल साधावा लागणार आहे आणि हे 5 वर्ष करत राहा. शेअर्समध्ये SIP करत असताना एखाद्या महिन्यात तुमच्याकडं पैसे नसतील तरी नाही गुंतवणूक केलं तरी चालू शकेल. फ्लेक्सिबल आहे. एखाद्या महिन्यात तुमच्याकडं दिवाळीच्या वेळेस बोनस आला, तुम्हाला वाटलं की हे माझ्याकडे सरप्लस मनी आहे, तुम्ही एक्स्ट्रा शेअर्स घेऊ शकता. हे अशा पद्धतीने 5 वर्ष तुम्ही सलग केल्यानंतर तुमचा पोर्टफोलिओ पण चांगला तयार होईल आणि तुम्हाला मिळणारा रिटर्न्स हा सुद्धा प्रचंड प्रमाणात असेल. तर आजच म्हणजे आता या दिवाळीतच तुम्ही SIP शेअर्समध्ये कशा पद्धतीने करायचं हे आता सांगितलेलं आहे. तर दिवाळीपासून तुम्ही SIP चालू करावे. धन्यवाद. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंट्स करा.